माणसं माणसांना भेटतात. निमित्त सरतं, परंतु भेटीची मोरपिसं मात्र आपल्या मनामध्ये अशीच लहरत असतात. संघ शताब्दी हे निमित्त आपण जाणून आज या ठिकाणी सगळे एकत्र झालो हे आपलं भाग्य. आणि माझंही भाग्य की मला या ठिकाणी स्वतःला पारखायला संधी मिळाली, अभ्यास करायला. पुढे 9 दिवस ज्या विषयावरती कीर्तन होणार आहे त्या प्रत्येक विषयाचा अभ्यास करून कीर्तनकार या ठिकाणी यायचे. ते पारंपरिक विषय नाही आहे जसा आजचा विषय आहे. आजचा विषय पूर्वरंगामध्ये माऊली याची महती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माऊली ते मातृभूमी. पूर्वरंगामध्ये माऊलीचं कथन आणि उत्तर रंगामध्ये ज्याने आई होऊन या देशाचं संपूर्ण सेवाभाव करून सेवा केली त्यांचे चरित्र असा हा विषय. नमनाला आधी ते न जायता सुरुवात करतो. आज काही या कीर्तनानिमित्ताने 2 पदं काल सुचली जो आपल्याला कागद वाटला आहे आज, त्याचं आपण नंतर सगळे सामूहिक गायन करणार आहोतच कीर्तनामध्ये. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत्सद्गुरुचरणारविन्द्राभ्यां नमः. श्रीमत्कुलदेवतायै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ही प्रार्थना मी एकट्याने केली. आपल्याला काही गीताचा कागद दिलाय, आपण ती प्रार्थना सामूहिकपणे आधी करणार आहोत. जेव्हा सामूहिक प्रार्थना होते तेव्हा एक वेगळंच चैतन्य तयार होतं. माता सरस्वती शारदे हा जो शारदेचा उत्सव आहे त्याचं स्तवनच सुचलं आहे ते आपण सामूहिकपणे म्हणायचा प्रयत्न. मी सांगतो आपण मागून म्हणा, तालाशिवाय आपण एक प्रार्थना म्हणतो. माता सरस्वती देवी शारदे यश दे कीर्ति दे भाव दे कला गुणता सार्थ दे अभिव्यक्तीचे रंग दे माता सरस्वती देवी शारदे
रंगमंच हा प्रसन्न हो, अक्षर अभिनय नर्तन हो, नाद सुरांचे आवर्तन हो, भरत मुनींना वंदन करुणी, व्यासपीठाचा मान राखून, सकलांची मती शुद्ध होऊन, संस्काराची कावड देऊन, देवनटेश्वर प्रसन्न हो, देवनटेश्वर प्रसन्न हो, माता सरस्वती देवी शारदे कृष्ण हरि जय जय राम राजा राम, कृष्ण हरि जय जय राम राजा राम, कृष्ण हरि जय जय राम राजा राम, कृष्ण हरि जय जय राम। वर्धन धर गोपाल वर्धन धर गोपाल गोकुल संकटहारी राजा राम, गोकुल संकटहारी राजा राम, गोकुल मन गोकुल संकटहारी राजा राम, कृष्ण हरि जय जय राम राजा राम, कृष्ण हरि जय जय राम। नवल विनोद विहारी राजा राम, नवल विनोद विहारी राजा राम, कृष्ण हरि जय जय राम राजा राम, कृष्ण हरि जय जय राम।
बोला पुंडरीक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय मंगलमूर्ती मोरया लेकराचे लेकराचे गीत लेकराचे गीत आहे माऊलीचे चित्त आहे माऊलीचे चित्त लेकराचे कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभाविण्याची प्रीती ओ कधी लाभाविण्याची प्रीती लेकराचे गीत लेकराचे लेकराचे हित पाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभाविण्याची पोटी फार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे स्वतः संत शिरोमणी म्हणून जगन्मान्य असलेले संतांच्या मांदियाळी ज्येष्ठ श्रेष्ठ असे असलेले संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
असा जो गजर प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये कायम गुरुंजी हलत असतो ना, ते माऊलीने तुकारामच, ते माऊलीने तुकारामच माऊलीच्या चित्ताचं, प्रीतीचं आणि लेकरासाठी सर्वस्व वाहणाऱ्या या भावनेचं वर्णन करतात त्या अभंगात. लेकराचे हित पाहे माऊलीचे चित्त, दयाळू मायाळू करुणेचा सागर असे परमेश्वराचे गुणच या माऊलीमध्ये साकार झाले. बाळाला जन्म देणारी स्त्री, बाळाला जन्म देणारी स्त्री ही जननी, सुसंस्कारासह सांभाळणारी ती आई होती आणि इतर मुलांवरही प्रेम करणारी, त्यांना समाज कार्यासाठी प्रबोधन करणारी ती माता होती. आणि परमार्थ मार्गाने जीवाशिवाच्या भेटीचा मार्ग दावणारी जी असते ना, ती माऊली. म्हणून संत हे माऊलीमय असतात. पण माऊलीच्या अशा संकल्पनांचा भावार्थ एकच, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, सुख दुःख काही स्वार्थ नाही, परहित पाहिल तोच थोर, सावित्री वदती तेच संत. मला सांगा, आपली आई याहून काही वेगळी असते का? तिच्यामध्ये आईपणा साकार झाल्यानंतर संतत्वाचा हाच अंश प्रपंचाचा कारभार सांभाळत सांभाळत हळूहळू फुलतच असतो. म्हणून मला म्हणावं असं वाटलं, तुझीच्या हाती पाळण्याची संस्काराची आहे दोरी, जिच्या हाती पाळण्याची संस्काराची आहे दोरी, परिवारा शिकवून संगे राष्ट्र असे ती उद्धारी. सीताकांत स्मरण जय जय राम. जिच्या हाती पाळण्याची संस्काराची आहे दोरी, परिवारा शिकवून संगे राष्ट्र असे ती उद्धारी. श्यामची आई हे प्रातिनिधिक उदाहरण या स्वरूपात आहे. यशोदा साने 1907 साली आता त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. ज्या आईने केवळ साने गुरुजींवरच नव्हे तर अनेक पिढ्यांवर संस्कार केले, अनेक पिढ्यांवर. म्हणून तर साने गुरुजींसारखं रत्न आपल्याला मिळालं. म्हणजेच पंचारती ओवाळणाऱ्या स्त्रीमध्ये सुद्धा, पंचारती ओवाळणाऱ्या स्त्रीमध्ये सुद्धा पंचारती ओवाळून घेण्याची ताकद असते. किंबहुना ती स्वतःच एक पंचारती असते. हो, स्वतःच पंचारती असते. आणि अशा पंचारतीत किती रूप दडली आहेत, सामाजिक, राजकीय, क्रांतिकारी, कलात्मक. उदाहरणार्थ राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई, अहिल्याबाई हे सामाजिक राजकीय रूप म्हणून, तर कलात्मकतेचं सर्वोत्कृष्ट रूप म्हणजे स्वरसम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर. झाशीची राणी लक्ष्मीबाई ते इंदिरा गांधी हे त्यांचं क्रांतिकारक स्वरूप म्हणून. आत्ता सिंदूर जो आपण आक्रमण झालं, सिंदूरच्या नावाने आपण जो राबवलं मोहीम, त्यामध्येही 2 महिलांचा केवढा मोठा सहभाग होता. म्हणजेच या स्त्रीचं महत्व केवढं वाढलंय. पंचारती ओवाळणारी स्त्री स्वतःच एक पंचारती. परंतु असं जरी असलं ना तरी या विविध संकल्पनातून पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ईस आहे ही संज्ञा तिला लागू पडतेच, जन्माच्या आधी आणि नंतरही. म्हणून तर मुलांच्या अपयशाने सर्वात आधी कोलमडून पडते ना, ती आपली आईच असते. आणि हा तिचा सर्वस्व सहाण्याचाच एक भाग.
मुलावर संस्कार करणे तिचंच काम, बिघडली तरी तीच जबाबदारी. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणत आहेत त्याचे सर्वस्व हिंस आहे. आणि हे सर्वस्व सांगण्याची प्रक्रिया हृदयापासून स्तनपान केल्यानंतर सुरू होते. सात्विकता ओथमणार तो एक पाझरत असतो. त्या पाझराची मंगल धामच असते. त्या पाझराची महती काय करणारी? मंगलते प्रियधाम यामना, मंगलते प्रियधाम यामना, मंगलते प्रियधाम यामना, मंगलते प्रियधाम यामना, ममता ममता चुंबिता ये अंगारे, चुंबिता ये अंगारे, मंगलते प्रियधाम यामना, मंगलते अशा या मंगलधामाला सध्याच्या काळात अतिशय बिकट अवस्थेतून जावं लागतं. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या. आई म्हणून जे उत्तम कर्तव्य आपल्याला बजावायचं आहे त्यामध्ये आपण कुठे कमी पडतो कायम तिला जाणीव असते. मी मुलांच्या अभ्यासात लक्ष घालू शकत नाही. स्वयंपाक मुलांना बाईच्या हातचा खावा लागतो. अभ्यासात लक्ष घालता येत नाही. एक ना दोन अनेक अपयशी मुलांच्या बाबतीत तर कायम खापर हे आईवरतीच फोडलं जातं. आणि त्यातून वडील जर विचित्र वागत असतील तर मुलं मोठेपणी दोष तो आईलाच देतात. तूच त्यांना वेळच्या वेळी ओरडली नाहीस म्हणून सगळं आहे असं. थोडक्यात दोन्हीकडून कुचंबणा होते ती आईचीच. सर्वच काही आहे ते असंही. याशिवाय पत्नी, मुलगी, बायको, मैत्रीण असे नात्याचे विविध पदर सांभाळणं हे वेगळंच. खरंच आधुनिक काळातील ही हिरकणी जण जी पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे ही संज्ञा सर्वार्थाने साध्य करते. साने गुरुजींची आई अशीच होती. प्राणीमात्रांवर माणसांवर प्रेम करणारी. म्हणून तर साने गुरुजींसारखं प्रेमळ व्यक्तिमत्व लावलं. तोच झरा प्रेमाचा त्यांच्या काव्यातून साहित्यातून अवतरला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम करवावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम करवावे.
जगीजे दीनपद दलित जगीजे दीनपद दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेमाने पाहिजे अशा सानेगुरुजींची आई जेव्हा देवाघरी गेली त्यावेळी सानेगुरुजी धुळ्याला शिक्षणासाठी गेले होते. तिसऱ्या दिवसाच्या विधी करता ते घरी आले. आपल्या आईच्या स्मृतीने खूप रडले. त्या घरामध्ये एक मथी नावाची मांजर होती. मथी तिच्यामध्ये आणि आईमध्ये हृदयाचं प्रेमाचं असं नातं होतं. गुरुजी सांगतात की तिसऱ्या 3 दिवस त्या ठिकाणी सतत ती बसून होती. तिसऱ्या दिवशी तिने प्राण सोडला आणि आम्ही केवळ रडण्याशिवाय काय करू शकतो. फक्त हळहळ आणि दुःख. तेव्हा मनात भाव हेच आले मजला अमित सुखांची नको नको मजला अमित सुखांची भांडारे कुठून नकोत मजला अमित सुखांची भांडारे कुठून आई माझी हवी मला ती आई माझी हवी मला ती द्या कोणी अण्णी आई द्या कोणी
त्या कोणी अरुणी त्या कोणी अरुणी बालपणीचे दिन आठवती रुसण्या उगण्याचे रुसण्या उगण्याचे कुणी बोलता कुशीत तुझिया कुणी बोलता कुशीत तुझिया दडून बसण्याचे आई या कोणी अरुणी आई या कोणी आता वाहते नयनामधुनी अश्रूंच्या धारा आई अश्रूंच्या धारा आता वाहते नयनामधुनी अश्रूंच्या धारा तुझिया वाचून अंगण मजला तुझिया वाचून अंगण मजला जगीन कोठे निवारा आई या कोणी अरुणी आई अशी आई कधी कधी आपल्या मुलाला योग्य शब्दात समज येत असते. स्वामी विवेकानंद, छोटा होता विवेकानंद, काही बरीच पाहुणी मंडळी घरी जमली होती. त्याचे वडील उच्च शिक्षित. कोणी लहानच्या विवेकानंदाला विचारलं, काय रे बाळा, तुला मोठेपणी सांग कोण व्हायचंय? मोठेपणी तिला कोण व्हायचं? मला ना मोठेपणी घोडागाडीवाला व्हायचंय. त्याचे शिल्लक ध्येय ऐकून वडील त्याला खूप रागावले होते. पण माझघरातून आई लगेच बाहेर पुन्हा माझघरात येऊन तिने लहानग्या विवेकानंदाला नरेंद्राला युट्यूब कॅलेंडर दाखवलं, तुला कोण व्हायचंय? हो आई, मला ना घोडागाडीवालाच व्हायचंय. बाबा मला उगीच रागावतात. हो हो नक्की हो, जरूर घोडागाडीवाला हो. पण हा बघ, हा असा हो. समोर भिंतीवरती महाभारतात रथावर स्वार झालेल्या कृष्णाचं कॅलेंडर होतं. त्यातला नेमका मतितार्थ छोट्या विवेकानंदाला समजला आणि पुढे तो आचरणात सुद्धा आणला गेला. हे असतात आईचे संस्कार. अशी आई कधी दागिने घालून मिळवत नाही हो. तिच्या छोट्या मुलाने इंगल्याच्या बोटांनी धरलेला हात तीच तिची होती आणि गळ्यात घातलेले इंगल्याचे हात तोच तिचा सोना हात, जो कधी हरू देत नाही स्वतःला आणि आपल्या लेकाला सुद्धा. तर कधी कधी हेच बाळमन आचार्य अत्रेंच्या कथेसारखं
चूक करता. आचार्य अद्वैताची कथा आहे. दिनू एक दिवस तो घरातल्या सगळ्या कामांची यादी कुठेतरी दुकानात तो बघतो कशी बिलं कशी तयार होतात. आपण काय काय कामं केली दिवसभरात, झाडू मारली, दिशाने घातले, आईने सांगितले वाण्यात सामान आणलं, या सगळ्या कामांची यादी करतो आणि त्याचं एक 10 रुपयाचं बिल लिहून आईच्या उशाखाली झोपताना ठेवून देतो. आई सकाळी उठते आणि बघते ते बिल, हसते घरातल्या घरात. दुसऱ्या दिवशी दिनूच्या उशीखाली सकाळी उठल्यावरती बिल सापडतं. त्यात लिहिलेलं असतं 9 महिने पोटात वाढवलं, बिल 0. आजारपणात शुश्रूषा केली, औषध पाणी खर्च 0, शाळेमध्ये खर्च केला 0, कपडे लत्ते असे इत्यादी यादी लिहून बिल 0. वाचून दिनूच्या डोळ्यातून नकळत टपकत अश्रू त्या बिलावरती पडत आहेत. मागून आईचा आवाज ऐकू येतो, बाळा मला मिळालं बरं का माझं बिल. म्हणजे आपल्या चुकांची जाणीव वेळीच होणं हे महत्त्वाचं. ती वेळ निघून गेल्यावरती आम्ही फक्त पश्चाताप करतो आणि एवढंच म्हणतो, राहते तळमळ हळहळ. आई तुझी आठवण येते. अशी आई योग्य शब्दात जेव्हा समज देते तर सगळ्या आठवणी आपल्याला जाग्या करतात. तुकाराम महाराज अशा आईचं वर्णन केल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला म्हटलं, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझ. एका संताचं ओझ कसं व्हावं? तुकाराम महाराज तर स्वतः संत होते, तेव्हा एका संताचं दुसऱ्या समाजावर ओझ कसं व्हावं? तुकाराम महाराजांना किंवा संतांना समाजाने किती छळलं याची गणतीच नाही. तुकारामांनाही असा छळ सोसावा लागला, तरी म्हणते माझे तुम्हा संतांवरील ओझे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि स्वतःकडे घेतलेला लहानपणा आहे ते समाजाचं संतांवरील ओझे. आपण त्यांचं मातृत्व गृहीत धरून
ज्ञानेश्वरांच्या समाधीला आपण जातो, दर्शन घेतो, सभोवतालचा परिसर बघून किती वेगळ्या भावना मनात येतात. दैन्य विघटना दिसे सभोवती, मनात सलते हे शल्य, ते काढाया यत्न करावे, यातच जीवन साफल्य. हेच तर साफल्य सगळ्या संतांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या आईच्या अंतरात सुद्धा संतांचं हेच मातृत्व असतं. शांता आणि दुर्गेचं सामर्थ्य फक्त असतं ते आईतच. बापाचं नातं भीतीशी, बापाचं नातं भीतीशी, आईचं नातं वेदनेशी. म्हणून कधी भीती वाटली की आपण म्हणतो बाप रे, पण जर ठेच लागली, वेदना झाली तर म्हणतो आई ग. आणि अशा अनंत वेदना सहन करत 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 जेव्हा आई बाळाला जन्म देते, आई काय म्हणते, बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाली आहे. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. तुझ्यामुळे मी झाले आई. तुझ्यामुळे आणि अशा अनंत वेदना सहन करत करत आई असं म्हणते. तुकाराम महाराज किंवा संत समाजाबद्दल अशाच वेदना सहन करत करत त्यांच्याविषयी कळवळा व्यक्त करतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनती, ऐसी कळवळ्याची. गुरुनागाचा सध्या आपण त्याचा होता.
नहीं कछु जीवन की यह नाव खेवई पार करे। हरे राम ध्यान लगे जब तेरा भगवन, ध्यान लगे जब तेरा भगवन, जय 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 जयकार करे। ध्यान लगे जब तेरा भगवन, जय 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 जयकार करे। हरे राम ध्यास निरंतर, ध्यास निरंतर ना हो अंतर, भय चिंता से मुक्त करे। ध्यास निरंतर ना हो अंतर, भय चिंता से मुक्त करे, भय चिंता से मुक्त करे। हरे राम राम हरे राम। सुख साधन की छोड़ लालसा, सुख साधन की छोड़ लालसा, नाम हरि का भजन करे, नाम हरि का भजन करे। हरे राम राम समाज ऋण का भाव जगा कर, शब्द है का समाज ऋण का भाव जगा कर सेवा अर्पण करे। आपल्या या आजपासून सुरू झालेल्या महोत्सवाचा उद्देश हाच आहे, समाज ऋणाचे भाव ज्यांनी ज्यांनी जागे केले आणि आपलं जीवन समर्पित केलं त्यांचं स्मरण आपण 10 दिवस करणार आहोत। समाज ऋण का भाव जगा कर सेवा अर्पण करे। हरे सुमंगल मंगल गारे, भाव सुमंगल मंगल गारे, भाव सुमंगल मंगल गारे, जय 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 जयकार करे। भाव सुमंगल मंगल गारे, जय 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 जयकार करे। हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम। दुर्गा मातेचा उत्सव आहे। पुढच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एकच आता आठवण म्हणून सांगतो, या संपूर्ण महोत्सवाच्या शेवटी आपण वंदे मातरम गीत ऐकणार आहोत निलेशजीकडून त्यांच्या सुंदर आवाज। पण ते वंदे मातरम गीत संपूर्ण ऐकणार आहोत, जे आपण नेहमी म्हणत नाही। का म्हणत नाही याचा इतिहास खूप जणांना ठाऊक नाही, तो माहिती असायला हवा। म्हणून आमच्या संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किंवा कुठल्याही कार्यक्रमात 2 ते 3 मिनिटं त्याची महती सांगावी लागते। या वंदे मातरम गीताच्या किमान 100 चाली आहेत आणि आपण ते आज तागायत आमच्या भारताची फाळणी झाली। त्याचबरोबर आपण आमच्या वंदे मातरम या राष्ट्रगीताची सुद्धा फाळणी केली। काही देशप्रेमी संस्था ज्या आहेत त्याच म्हणतात वंदे मातरम या विषयावरती बंकिमदांचा, ज्यांनी बंकिमदांनी हे गीत लिहिलं, अमरेंद्र गाडी यांनी पुस्तक लिहिले। याला त्या अधिवेशनात विरोध केला गेला काँग्रेसच्या, कारण यात मूर्तीपूजा मानली गेलेली आहे। त्वं हि दुर्गा दशप्रहर धारिणी नमामि कमला कमल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम। कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुजय धृत खर करवाले। केनो बोले मा येतो अवले, माता तुला अबला कोण म्हणेल? कोटी कोटी शस्त्र तुझ्या हातामध्ये आहेत। कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि हृदय खर करवाले। के बोले मा येतो अबले बहुबल धारिणी नमामि तारिणी
रिपुदलवारिणीं मातरम वंदे मातरम. धर्मांधांना मूर्ती पूजा मान्य नाही म्हणून त्यांच्या खुशी करता आम्ही आज तागायत हे वंदे मातरम अर्धवट म्हणतो. माहिती असं म्हणून या निमित्ताने पण ही दुर्गा दोन्ही माझ्या वर्णनही मला ऐकवता आलं. पुढच्या आख्यानाकडे आपण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या ह्या स्त्रीला पुनर्जन्म किंवा पूजनीय म्हणतात. यत्र नार्यस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्या ठिकाणी देवतांचा निवास असतो अशी आमची श्रद्धा आहे भारतीय. असा जिचा गौरव आहे, नावलौकिक आहे, ती आमची भारत. आपल्या भारत मातेच्या हातात जे सहस्रदली कमळ विलसते त्यात प्रत्येक दल हे भारत मातेकरता तिच्या सुपुत्रांनी केलेल्या त्यागाचं प्रतीक. या त्यागाचाच वसा घेऊन वर्ष प्रतिपदेला त्या कमळाची एक पाकळी उमलली होती. नववर्षाच्या आरंभी नवजात शिशूचं आगमन झालं होतं. पुण्यक्षण केशव जन्माचे बळीराम पिताश्रितयाचे विजते रेवती मातेचे चिरसंघटना हो ध्येय भावी त्यांचे. पुण्यक्षण केशव जन्माचे पुण्यक्षण केशव जन्माचे बळीराम पिताश्रितयांचे विजते रेवती मातेचे विजते रेवती मातेचे चिरसंघटना हो भावी ध्येय त्यांचे. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 राम. धर्मकर्मात कुशल असे त्याचे बळीराम पिता वेदांचे ज्ञाता धर्म पालन तर त्यांच्या हृदयातच होत. रेवती आईचा स्नेह अपार होता. परंतु अशी ही प्रेमळ छत्रछाया 1902 साली आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये महामारीने या भवसागरापासून दूर गेली कायमची. एकाच दिवशी दोघांचं निर्माण झालं. पोरगा केशव वामनराव काका त्याचे त्यांनी केशवाचा सांभाळ वय वर्ष होतं अवघं 13. दुःख जरी हे घोर खेद असे मनी हो फार मातृभाव परी केशवचा भरत दूत होसा. दुःख जरी हे घन घोर खेद असे मनी हो फार मातृभाव परी केशवचा भरत भूत हो साकार. संस्काराने सिद्ध असलेला केशव आता आपल्या मातृभूमीतच आपल्या आईचं हृदय पाहू लागला. त्या कोवळ्या मनावर वंदे मातरमचे संस्कार होत होते. पारतंत्र्याचा काळ, रावण दहनाची वेळ होती, दसऱ्याचा दिवस. त्या केशवाने पोलिसांसमोरच घोष केला, वंदे मातरम वंदे मातरम. पोलीस धोनी त्याला पकडायला ना कुठला चाललाय धूम. ह्याच गोष्टीची पुनरावृत्ती तो शिकत असलेल्या नागपूरच्या नील सिटी या शाळेचे. ती अख्ख्या वर्गाला गेली. कोणी इंग्रज अधिकारी शाळेची तपासणी करण्याकरता आले आणि एका सुरात तो वर्ग
दुमदुमला वंदे मातरम वंदे मातरम. परिणाम 2 महिने 3 महिने शाळा बंद आणि केशवासाठी तर कायम रुची बंद. केशव आपल्या विचारांवर ठाम होता. कारण मातृवंदन वरी वंदन सहनते कैसे करी घोष वंदे मातरम नित्य तो मन नित्य मातृवंदन वरी वंदन मातृवंदन छोट्या केशवाचा शिक्षणाचा योग अमरावतीला डॉक्टर मुंजेकडे आला. तिथून त्याला शिक्षणाचा ध्यास पुण्याला घेऊन गेला. तिथून बंगालमधील कलकत्ता हे या युवा केशवाचं प्रेरणा केंद्र झालं. मातृभूः मुक्त बंधन या विचारानेच तो कार्य करत. मुळात बळीराम पिताश्री रेवती माता यांचे विधी संस्कार त्याच्यावर झाले. नागपूरच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी जेव्हा त्यांनी घेतली त्यावेळेस मातृवंदनवरी वंदन ह्याच वेळेस डुबतो को दे सहारा दुर्बलों को दे किनारा असे जनउपकारी हा केशव करत होता. वैद्यकीय पदवी प्राप्त झाली तरी नागपूरहून निघताना जो देशाचा देशप्रेमाचा ध्यास मनात होता तो अद्यापही कायम होता. त्यामुळे शारीरिक रोगांची चिकित्सा आणि गडगंज पैसा ही वृत्ती त्याने दूर ठेवली आणि देशाला झालेल्या रोगाची निरीक्षण करण्यास त्याने सुरुवात केली. हे चिंतन चालू होतच. कारण टिळक म्हणजे यांच्या समवेत वावरत होते. मनात भाव हेच होते, ध्येय साधना अमर रहे, ध्येय साधना अमर रहे. हे वैयक्तिक धर्म झाला. अखिल जगत को पावन करती त्रस्त उरों में आशा भरती भारतीय अस्मिता सिखाती गंगा की क्षीरधार बहे ध्येय भावना अमर रहे. भीति न हमको छूने पाए, भीति न हमको छूने पाए, स्वार्थ लालसा नहीं सताए, शुद्ध हृदय ले बढ़ते जाए, धन्य धन्य जग आप कहे, ध्येय साधना अमर रहे. जीवन पुष्प चढ़ा चरणों पर, जीवन पुष्प चढ़ा चरणों पर, जीवन पुष्प चढ़ा चरणों पर. मांगे मातृभूमि से यह वर, मांगे मातृभूमि से यह वर, तेरा वैभव अमर रहे मां, तेरा वैभव अमर रहे मां. हम दिन चार
न रहे, तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे न रहे. असे संस्कार घेऊन केशवराव जगत होते. लोकमान्य टिळक समवेत होते, मुंगे होते. 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं. तो धक्का सहन करत आता केशवराव पॉंडिचेरीला योगी अरविंद त्यांच्याशी विचार विमर्श करण्यासाठी पोहोचले. आंग्लभूतचा नायनाट करायचा हेच एक ध्येय मनामध्ये ठेवलं होतं. आणि हे ध्येय मनात ठेवून 1920 साली काँग्रेसच्या अधिवेशनाची जबाबदारी घेतली आणि आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. परंतु त्यानंतर आलेली खिलाफत चळवळ, त्याची आफत त्यांनी वेळीच ओळखली. हिंदूंची आत्मविस्मृती जागी करण्यासाठी विचार मंथन सुरू झाले. हिंदूंची एकता व्हायलाच हवी हा निर्णय ज्यांनी आमच्या देशाची धर्मशाळा केली त्यांना ललकारत आता नव्या केशवाचा जन्म झाला. लोक म्हणू लागले, देखो शुभ दिन आया, केशव आए संघ मंत्रले, बंधु बंधु में प्रेम जगाया, देखो शुभ दिन आया, देखो शुभ दिन आया, देखो शुभ दिन आया, केशव आए संघ मंत्रले, बंधु बंधु में प्रेम जगाया, देखो देखो शुभ दिन आया. कितना वैभव भारत माँ का, राम कृष्ण सत बन कर आए, माँ की गोदी खेले कूदे, माँ की धूली अंग लिपटाए. केशव ने फिर व्याकुल अंतर से पूछा हम माँ के पुत्रों से, देवों की माँ भारत माँ का गौरव हमने क्यों बिसराया. देखो शुभ दिन आया, शुभ दिन आया, देखो शुभ दिन आया. कितना गौरव भारत माता, राम कृष्ण सुत. रामकृष्ण कसे आले, एका धाग्यासारखे आले. रामकृष्ण सुत बनकर आए. कितना कितना गौरव भारत माता, राम कृष्ण सुत बनकर आए. खेले कूदे, माँ की धूली अंग लिपटाए. केशव ने व्याकुल अंतर से पूछा हम माँ के पुत्रों से, देवों की माँ भारत माँ का गौरव हमने क्यों बिसराया. देखो शुभ दिन आया, देखो शुभ दिन आया. त्याचा निष्कर्ष हाच होता, जातीभेद विरहित हिंदू समाजाचं एकत्रीकरण हेच सगळ्या समस्यांवरचे उत्तर होतं. हिंदू है हम और हिंदू ही जीवन है, जीवन है. राष्ट्र हिंदू है, हिंदू है, हिंदू ही यतन है. हिंदू का ही पुरुषार्थ करे विजय कर्णकार, हिंदू का ही पुरुषार्थ करे विजय कर्णकार. सिंधु पुत्रों के वीर करे राष्ट्र जयकार, सिंधु पुत्रों के वीर करे राष्ट्र जयकार. अशा हिंदू संघटनेची सुरुवात नागपुरातच झाली. मस्जिद म्हणजे प्रार्थनास्थळ,
ज्या ठिकाणी प्रार्थना होत असताना गडबड गोंधळ नको, अगदी मान्य. परंतु प्रार्थना झाल्यानंतर सुद्धा आम्हाला मज्जा, म्हणजे त्यांची ती अरेरावीच, ही अरेरावीच मोडून काढण्याचा केशवाने निर्धार केला. अनेक तरुण मंडळींना समवेत घेऊन डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार स्वतःच्या गळ्यात ढोल अडकवून निघाले. ढोल वाजवित पुढे चालले, ढोल वाजवित पुढे चालले, दुष्ट कटावर प्रहार केले. ढोल वाजवित पुढे चालले, ढोल वाजवित पुढे चालले, दुष्ट कटावर प्रहार केले. उल्हास होतो अखंड चाले, अखंड चाले, जनहृदयते कुटुंबडीले, जनहृदयते कुटुंबडीले, जनहृदयते कुटुंब. ह्याचा परिणाम दुष्ट शक्तींच्या मनात दहशत बसली. हिंदूंचा आत्मविश्वास जागा झाला आणि केशवाचं चिंतनाचं सार्थक झालं. समविचारी मंडळींसमवेत संघ स्थापन झाला, संघटना स्थापन झाली आणि आपल्या राहत्या भवनातच राष्ट्रभवनाचा निश्चय झाला. त्याचं स्वरूप अगदी साधं होतं. मोहितेवाडा त्या ठिकाणी रोज जमणं, खेळ चिंतन यातून स्वतःला अनुशासित करीत, संघटित करीत समाजाला संघटित करणं आणि हिंदू समाजाची मुहूर्तमेढ याच ठिकाणी मिरवली. विजयादशमी मुहूर्ती, विजयादशमी मुहूर्ती बीजारोपण हो संघटनेचे. विजयादशमी मुहूर्ती, विजयादशमी मुहूर्ती बीजारोपण हो, बीजारोपण हो. विजयादशमी मुहूर्ती बीजारोपण वटवृक्षाचे चिंतन मनन करूया. चिंतन मनन करूया. नाव दिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. राष्ट्राची स्वार्थ त्यागी स्वयंप्रेरित संस्था म्हणून हे नाव. आता रामनवमी उत्सव, गोपालन, गोसेवा असे विविध उपक्रम, सेवा कार्य आकार घेतले. डॉक्टर केशवांचा पारदर्शी स्वभाव बघून, पारदर्शी व्यवहार बघून त्यांना सरसंघ चालक पद देण्यात आला. तरी पण त्यांच्या मनात काय भाव होते? संघटनचा तंत्र पालक, संघटनचा तंत्र पालक, केशवत्सल संघचालक. संघटनचा तंत्र पालक, केशवत्सल संघचालक. तत्वचिंतक पथ प्रदर्शक, तत्वचिंतक पथ प्रदर्शक. बंधू रचनाकार, बंधूंची रचना केली. तत्वचिंतक पथ प्रदर्शक, बंधू रचनाकार. जरी मिळे दायित्व ऐसे, जरी मिळे दायित्व ऐसे, हृदयी होते भावनारे. जरी मिळे दायित्व ऐसे, हृदयी होते भावनारे. कुठले भाव होते? जरी मिळे दायित्व ऐसे, हृदयी होते भावनारे. मी न नेता प्रणेता हो, मी न नेता प्रणेता हो. नावही वलवीत आहे, नावही वलवीत. सरसंघचर झालेल्या डॉक्टर केशवाच्या मनामध्ये स्वतःबद्दल केवळ नावाड्याची भूमिका होती.
आता गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाला साथ करायची म्हणून नागपुरातच डॉक्टरांनी जंगल सत्याग्रह केला. कारण शहरामध्ये समस्त समाज जागा होता त्या आंदोलनाच्या विषयी जागरूकता येण्यासाठी, परंतु आदिवासी वनवासी बांधव त्यांनाही जागरूकता यायला हवी स्वातंत्र्याची, म्हणून डॉक्टरांनी जंगल सत्याग्रह केला आणि डॉक्टर तुरुंगात गेले. जाताना आपली जबाबदारी, कोणी परांजपे नामक पुस्तकाचा रेफरन्स मिळाला नाही, पण परांजपे नामक कोणी त्यांचे सहकारी होते, त्यांना जबाबदारी दिली, जर माझं काही बरोबर झालं ते जबाबदारी तुम्ही सांभाळा. 1920 साली हा सत्याग्रह केला, तुरुंगात गेले. तुरुंगात असंख्य मित्र जमवून त्यांना एकत्र केले. आपल्या एकत्रपणाची गरज का आहे त्यांची आत्मविस्मृती जागी करण्याचा प्रयत्न केला. त्या असंख्य मित्रांना आता डॉक्टरांचा शब्द हा मंत्र झाला होता. भगव्या ध्वजासमोर उभं राहून नतमस्तक होऊन प्रार्थना करणं त्यांना पटू लागलं. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्कार माझा तुला मातृभूमे, सुखे वर्धितो मी तुला हिंदू. मराठी अनुवाद करायचा. नमस्कार माझा तुला मातृभूमे, सुखे वर्धितो मी तुला हिंदूभूमे, समर्पीन हा देह माते तुला मी, सदा नम्र भावे तुला वंदितो. सावरकर आनंदले, मदन मोहन मालवीय चकित झाले, कारण स्वतः उच्च शिक्षित असलेले डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी असंख्य उच्च शिक्षित मंडळींना देशाकरता प्रेम कसं निर्माण करायचं, नुसतं प्रेमच नव्हे वेळ देण्यासाठी प्रवृत्त केले. हे महत्त्वाचं. नाही तर माणसं शिकतात, आपल्या कुटुंबाकरता संपूर्ण उपाययोजना करतात, पण देशाकरता वेळ देत नाही. असे असंख्य त्यांनी मित्र जमवले आणि त्यांची मैत्री अशी गुंपत गेली. तर ते प्रचारक म्हणून आहेत. आपण या 10 दिवसाच्या मालिकेमध्ये ते कोण कोण प्रचारक होते याची यादी हळूहळू साकार होणार आहे. या असंख्य युवकांमध्ये एक साधुत्वाचा मेधावी असा युवक त्यांना मिळाला, त्याचं नाव माधव सदाशिव गोळवलकर. आपल्या संघाचे द्वितीय सरसंघचालक. त्या केशवाने अर्जुनाचं सारथ्य केलं, त्याच्या जीवनाचं सारथ्य केलं. हे केशव बळीराम हेडगेवार, माधव सदाशिव, ओम केशवाय नमः, माधवाय नमः, संदेश म्हणतोच आपण, अयोग इथेच होता. त्या केशवाने महाभारतात अर्जुनाच्या रथाचं जीवनाचं सारथ्य केलं. तर ह्या केशवाने असंख्य अर्जुन जमवले आणि त्यांना संघटनेचं तंत्र आणि मंत्र शिकवलं. विचार केवळ एकच, मातृभक्ती. हेच ध्येय घेऊन हा संघ प्रचारक ते पंतप्रधान अशी व्यक्ती आपल्या राष्ट्राला लागली. तो वेगळा आख्यानाचा विषय होईल आदरणीय मोदींचा. त्यापैकी लक्ष्मणराव इनामदार म्हणून होते, ज्यांच्या शाखेत मोदीजी लहानपणी जायचे. परवा त्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं, त्याच्यावरती व्याख्यान होणार आहे काही दिवसानंतर. लक्ष्मणराव इनामदार त्यांच्या शाखेत मोदीजी 7 वर्षाचे असताना जायचे. तो परिणाम आज आपण बघतोय. थोडक्यात आपल्या मातृभूमीसाठी प्रेम व्यक्त करायला आपल्या आईचं काळीच पाहिजे. त्यासाठी नियमितपणे मन संस्कारित करत स्वतःला घडवत देशाकरता आपण हा वेळ देणं अतिशय आवश्यक आहे. त्याचा परिणाम आपण ही जी सुधारणा होते तो बघतोय. हेच तो कळवळा अंतःकरणाचा, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी, कुठलाही लाभ नाही, काही मिळेल अशी आशा नाही. तेव्हा असं काही उत्तुंग व्यक्तिमत्व तयार होतात, जे तुकाराम महाराज पूर्वपद्यात म्हणतायत. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी
ओट हृदय के कंज खिले हैं, आज तुम्हारी पूजा करने से हिमालय संग मिले हैं। बलसागर हार पाणीवरींचं गावलं, आम्हाला कोणाचाही विरोध नाही. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधने, जनसेवे जीवन दिधने. राष्ट्रात प्राण हे उरले, राष्ट्रात प्राण हे उरले. मी सिद्धमराया राहो, मी सिद्धमराया राहो, सिद्धमराया राहो. बलसागर भारत हो, बलसागर. भारत माता की जय. वंदे मातरम. माझ्या परीने जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. आदरणीय आमचे भाजलेंद्र बुवा बसले समोर. दबाव आला होता. ओपनिंग बॅट्समन म्हणून मला उभं केलं होतं या सगळ्या मालिकेमध्ये. पुढची कीर्तनी तेवढीच चांगली होती. ही जी डॉक्टरांची मालिका आहे, पुढे डॉक्टरांनी जे संस्कार देऊन इथून निर्माण केलं, ते संस्कार कसे प्रत्येकामध्ये घडत गेले, ते कसा आपला भारत देश घडत गेला, कसे आमचे मोदी साहेब इतक्या उंच पदावरती येऊन पोहोचले, हळूहळू तुम्हाला या सगळ्या पुढच्या मालिकेमधून समजेल. तोही अभ्यास ऐकायला मी येईल. इतकं सोपं नाही कीर्तन. नेहमीची आम्हाला विद्यालयात कीर्तन शिकवतात म्हणजे भाजलेले बुवा, त्या ईश्वरासंदर्भात कथा ज्या असतात त्या. पण हा जो अभ्यास आहे, विशेष पुस्तकं वाचून त्याच्यावरती नवीन काव्य करून कीर्तनाच्या फॉर्ममध्ये आणणं, त्यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे. आता चुका असतील त्या माझ्या, आणि ते काही चांगलं यश आहे का आमच्या घरी दिसतं. तर हे सुद्धा
टचिंग नको. पण असं आहे, जेव्हा ड्रायव्हर नवीन असतो, लायसन ड्रायव्हर शिकत आहे मागे दिलेलं असतं. मला असे ते लिहिता येणार, मी शिकतोय अजून चुकलो तर. पण माझ्या चुकण्यामुळे किंवा काही अडण्यामुळे तुमचं विचाराचं चक्र थांबायला नको आणि मलाही पुढे पश्चाताप व्हायला नको. म्हणून हा केवळ काही शब्दांचा आसरा, काही गीतांचा आसरा घेतला आहे. पण हे योग्य नाही हे मी या ठिकाणी नमूद करतो. पुढचं कीर्तन माझं ह्याच्या शिवाय असेल हेही मी तुम्हाला आश्वासन देतो. आरतीने शेवट करतोय. सकर्ता सहर्ता वर्ता विघ्नाधिपती